Hello everyone, welcome to my YouTube channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण CUET UG ह्या परीक्षेविषयी माहिती घेतलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICAR ह्या संस्थेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐका. ICAR म्हणजे काय? इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हे या संस्थेचं संपूर्ण नाव आहे. मराठीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद. ही संस्था 16 जुलै 1929 रोजी स्थापन झालेली आहे. ह्या संस्थेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी असून केंद्रीय कृषी मंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. शेतीविषयक संशोधन आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही एक स्वायत्त अशी संस्था आहे. आता या संस्थेचं मुख्य कार्य कोणतं? शेतीविषयक संशोधन करणे, फळाविषयक संशोधन करणे, पशुधन आणि पशुसंवर्धन, त्याचप्रमाणे मासेमारी, वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खते, रासायनिक खते याविषयी संशोधन करून शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम ICAR ही संस्था करत असते. या संस्थेच्या अंडरमध्ये जवळपास 100 संस्था काम करतात आणि 70 ते 74 प्रकारच्या वेगवेगळे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी पण या संस्थेच्या अंडरमध्ये काम करतात. नागपूरमध्ये बघा कापूस संशोधन केंद्र आहे. त्याचप्रमाणे नागपूरलाच मृदा परीक्षण केंद्र आहे आणि पुणे येथे द्राक्ष संशोधन केंद्र आहे. ह्या संस्था ICARच्या अंडरमध्येच काम करतात. विद्यार्थी मित्र, CUETचा रिझल्ट लागल्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ह्या संस्थेच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर विद्यार्थ्याची एक रँक येते. त्यानंतर ICARच्या काउन्सिलिंगद्वारेच विद्यार्थ्यांना 13 ते 14 प्रकारच्या वेगवेगळ्या डिग्री प्रोग्रामला ॲडमिशन मिळते. म्हणून विद्यार्थी मित्रो, 11 ते 31 मेच्या दरम्यान CUETची एक्झाम होणार आहे. ही एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर मी नवीन अपडेट तुम्हाला ICARच्या विषयात देणार आहे. तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.